नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत हा कलासाठी अगदी तो मस्त फुलांचा जो काही बुके आहे तर तो घेऊन येतो. शेवंतीचे मस्त फुले असतात आणि जेव्हा तो रूम मध्ये येतो तर कला तेथे नसते. कला बिचारी आता तेथे गेस्ट हाऊस मध्ये म्हणजे ती बेशुद्ध पडलेली असते. तिचा दमछाक झालेला असतो कारण ह्या रोहिणीने मात्र दरवाजे बंद करून घेतलेला असतो. खिडक्या सुद्धा आणि फॅन सुद्धा बंद करून एसी सुद्धा बंद केलेले असतात कारण मेन फ्यूज आहे तर ते लाईटच बंद केलेले असतात. त्यामुळे कलाला अगदी श्वास घेणं कठीण जाते आणि तिला अगदी तेथे ती बेशुद्ध होऊन पडते. तर अद्वैत बिचारा आपला रूममध्येच कलाला शोधत असतो. त्याला असे वाटते की नक्की ही आता वॉशरूममध्ये गेलेली असेल आणि कलाच्या हातात आता हे गिफ्ट कसे द्यायची त्याची तो ऍक्टिंग परफेक्ट करत असतो. गुडघ्यावर बसून देऊ की उभं राहून देऊन असा तो अगदी तयारी करत असतो. त्यानंतर आता इकडे कलाला खूप उशीर होतो. ती बेशुद्ध अजूनपर्यंत तेथे पडलेली असते. कुणाच्या अजूनपर्यंत लक्षात आलेली नाही की कला कुठे आहे. तेव्हा आता अद्वैत बराच वेळ होतो आणि आता ही वॉशरूम मध्ये सुद्धा नाही. तो बघून येतो आणि कुठे गेली असेल म्हणून तिला शोधत असतो. ती माझ्यावर चिडली का, मी काही चुकीचं वागलो का, आणि अगोदर तर सर्व काही नॉर्मल होते. ती अगदी खुश होते. काउन्सिलरचा फोन आला होता आणि सकाळी मात्र जेव्हा मी अगदी गडबडीत होतो, मला जायचे होते तिच्यासाठी हे गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून मी तिला न सांगता अगदी घाईने निघून गेलो. करून बघतो म्हणून आता अद्वैत कलाच्या मोबाईलवर कॉल करत असतो. परंतु कला तर बेशुद्ध असते आणि मोबाईल तिथे टेबलवर पडलेला असतो. तेव्हा आता अद्वैत फोन लावत असतो परंतु कला फोन का घेत नाही म्हणून अद्वैतला टेन्शन येते की काय झालं असेल, कला का फोन उचलत नसेल. म्हणजे मला कन्फर्म माहिती आहे की ती माझ्यावर चिडली असेल, परंतु तिचं कारण काय आहे चिडण्याचं. अगं चिडायचं असेल तर चिड, परंतु फोन उचल आणि मला सांग ना का चिडलेली आहे म्हणून. मी तरी अशी काय चूक केली, मी काही केलेली नाही, मला माहिती आहे मी काहीच केली नाही म्हणून तो विचारात पडतो. विचार करत असतो आणि तेवढ्यात त्याच्या डोक्यामध्ये एक पुन्हा कल्पना येते. तो लगेच खुशून उठतो आणि लगेच संगीताला फोन करतो आणि संगीताला फोन करून विचारतो की खरे तिकडे आहे का. आता संगीता ही कपडे वाळवत घालत असते. तेव्हा संगीता म्हणते की कोण, तर अद्वैतने विचारलेले असते की खरे तिकडे आली का. तेव्हा संगीताने व्यवस्थित ऐकलेले नसते आणि ती म्हणते की खरे, अहो हे तर खऱ्यांचंच घर आहे, बोला ना तुम्हाला कोण पाहिजे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मिसेस खरे, मी तुमचा जावई बापू बोलतो. तेव्हा आता संगीताला लगेच समजते. संगीता म्हणते की अरे देवा, आणि म्हणते की अहो तुमची खरे इकडे नाही आली, परंतु जावई बापू तुम्ही असं का विचारतात की कला ही तुमच्याबरोबर नाही का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही, अहो मी घरी आलो कारण मी तिला खूप काही शोधले, बेडरूम मध्ये सुद्धा नाही, ती घरात कुठेही दिसत नाही, कुठे गेली असेल, ती दिसत नव्हती म्हणून मला असं वाटलं की तुमच्याकडे आली असेल म्हणून मी तुम्हाला फोन केला. त्यामुळे हे बघा मिसेस खरे, मला असे वाटते की नक्की ती माझ्यावर चिडलेली आहे आणि चिडून कुठेतरी निघून गेली वाटतं. तेव्हा आता संगीता म्हणते की अरे देवा, ती अशी न सांगता कुठे गेली असेल ही पोरगी म्हणजे. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की हो ना, अगदी जीवाला घोर आहे. संगीता म्हणते की हो ना, अहो अगदी तेच म्हणते मी. आणि मिसेस खरे तुम्ही एक काम करा, तुम्ही एक दोन वेळेस म्हणजे प्रयत्न करून बघा. तुम्ही काय करा की तिला फोन करा, ट्राय करा आणि कदाचित ती असं होऊ शकते की तुमचा फोन उचलू शकते कारण ती माझ्यावर अगदी रागवली असेल. म्हणजे हे बघा माझ्यावर चिडली असेल तर म्हणूनच ती फोन उचलत नसेल, परंतु तुमचा फोन ती नक्की उचलेल. तुम्ही ट्राय करा. तेव्हा आता संगीता म्हणते की हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी बघते, तिला फोन करून बघते. अद्वैत आता फोन ठेवतो. आता अद्वैत विचार करत बसलेला असतो आणि तेवढ्या त्याच्या लक्षात येते की नक्की तिने काहीतरी चिठ्ठी लिहून ठेवली असेल, चिठ्ठी लिहून गेली असेल की ती कुठेतरी, म्हणून तो आता चिठ्ठी शोधत असतो. परंतु कुठेही त्याला आता चिठ्ठी सुद्धा सापडत नाही. तो बेडवर आता चिठ्ठी सापडत असतो परंतु कुठेही चिठ्ठी सापडत नाही म्हणून तो कपाटामध्ये शोधतो. परंतु कपाटामध्ये सुद्धा काही नसते कारण कला तर तिकडे बेशुद्ध पडलेली असते. आता ती काही अद्वैतवर रागवलेली सुद्धा नाही. आता ती सुद्धा अगदी अद्वैतला गिफ्ट देण्यासाठी आता रुमाल छान अगदी हात रुमाल बनवत असते आणि आता इकडे अद्वैत मात्र तिला शोधत असतो. तेव्हा आता अद्वैतला टेन्शन येते. अद्वैत म्हणतो की एकतर आता इथे एकही चिठ्ठी नाही, म्हणजे असं तर नसेल ना ती सुद्धा मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असेल आणि तिचा कॉन्टॅक्ट सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे ती कुठल्या तरी अडचणीत नसेल ना. अद्वैत आता प्रत्येक गोष्टीचा विचार करून कला नेमकं कुठे गेली असेल याचा विचार करत असतो आणि ती जर काही अडचणीत असेल तिला आता शोधायला हवे की नक्की काय झालं असेल. त्यामुळे मी एक काम करतो, खाली जाऊन बघतो. आणि तेवढ्यात अद्वैत घाईने खाली येतो आणि आता अनामिका आणि रजनी ह्या बाहेरून आलेल्या असतात. तेव्हा आता अद्वैत रजनीला विचारतो की काकी, अगं तू कुठे खरेला बघितलंस का. तर रजनी म्हणते की अरे
मी नाही बघितलं, मी सुद्धा आत्ताच घरी येते, एक काम कर तू तिला फोन करून बघ. तर अद्वैत म्हणतो की अगं मी तिला फोन केला होता परंतु ती फोन उचलायला तयारच नाही. बरं मी घरी सुद्धा विचारलं होतं आणि ती तिकडे घरी सुद्धा गेलेली नाही, मग नक्की कुठे गेली असेल, मी तिकडे बघून येतो. म्हणून आता अद्वैत आणि हे जे काही म्हणतलेलं आहे की कला घरात नाही, त्यामुळे आबांना सुद्धा खूप टेन्शन येते. आता कला कुठे गेली असेल म्हणून सर्वजण कलाची वाट पाहत असतात. तेव्हा आता अद्वैत हा अगदी बाहेर येतो, आबांना विचारतो की आबा अहो करेला कुठे तुम्ही बघितलंस का. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे इथेच कुठेतरी असेल आणि आबा सुद्धा आता कलाच्या काळजीत पडतात. रोहिणीला मात्र आता मनातून खूप हसू येत असते, कारण हे कारस्थान तर तिनेच केलेले असते. तेव्हा आता आबा म्हणतात की हो अरे असेल इथे कुठेतरी. तेव्हा आता रोहिणी म्हणते की अरे देवा कुठे गेली असेल कला. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे आजकालच्या पोरी फोनचा आवाज कमी करून ठेवतात, तसं काहीतरी तिने केलेले असेल. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मी बाहेर बघून येतो. म्हणून अद्वैत फोन करत करत आता बाहेर येतो. कलाचा फोन मात्र आता इकडे तसाच वाजत असतो, कारण ती गेस्ट हाऊस मध्ये असते आणि फोन तिच्या अगदी जवळ टेबलवर असतो, परंतु आता ती बेशुद्ध पडलेली असते. रजनीला खूप टेन्शन येते. रजनी म्हणते की आबा अहो असे न सांगता कला कुठे गेली असेल हो. तेव्हा आता आबा विचार करतात आणि त्यांच्या लक्षात येते की कलाला म्हणत की अद्वैतला काहीतरी गिफ्ट द्यायचे होते आणि काहीतरी वस्तू आणण्यासाठी ती गेली असेल का. तेव्हा मात्र आता जे काही आता अगोदर कला बोललेली आहे आबांबरोबर, तर ते आता क्षण आबांना आठवतात की कला अगोदर जाण्या अगोदर आबांबरोबर बोललेली असते आणि ते सुद्धा त्यांना आठवते की कला तर आता घरात इतकं सर्व काही घडल्यानंतर तिची बाहेर जाण्याची इच्छा नसते, म्हणून ती घरातच काहीतरी आता अद्वैतसाठी गिफ्ट बनवणार होती. आता हे आबांच्या लक्षात येते. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे देवा आणि लगेच अद्वैत आवाज देत ते बाहेर येतात. तेव्हा आता रोहिणी मात्र अगदी खूप हसत असते, कारण तिला असं वाटतं की आता कला ही निघून गेली असेल. आणि तेवढ्यात आता आबा बाहेर येतात. अद्वैतला सांगतात की अरे कला तर आउट हाऊसमध्ये असेल, तिने मला सांगितले होते की ती बाहेर काहीतरी आउट हाऊसमध्ये तुझ्यासाठी गिफ्ट वगैरे बनवणार आहे, हँडीक्राफ्ट अगदी वापरून. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तरी सुद्धा मला असं वाटलं होतं की येथे जवळपास तिच्या फोनची रिंग का कानावर पडत असेल. तोपर्यंत आता सर्वजण गेस्ट हाऊसमध्ये जातात. तर रोहिणी आता मनात खुशून म्हणते की सगळेजण मात्र कला खरी तुझ्यापर्यंत पोहोचले असतील, परंतु तुझी जी काही अवस्था झालेली आहे ती बघून मात्र मलाच अगदी खूप छान वाटतं. मी इथे मोकळा श्वास घेते आणि तू मात्र तेथे गुदमरून गेली असेल. तेव्हा आता अद्वैत फोन करत असतो आणि आता जेव्हा ते अद्वैत रजनी आणि आबा हे सर्वजण आउट हाऊसमध्ये येतात, परंतु आता फोन तर वाजत असतो आणि आता बाहेरतून जो काही दरवाजा आहे तर तो लावलेला अद्वैतला दिसतो. अद्वैत लगेच आबांना म्हणतो की आबा दाराला तर कडी आहे. तेव्हा आता आबा म्हणतात की हो, परंतु अरे चल उघड. अद्वैत आता दरवाजा उघड आणि समोर बघतात की काय कला ही बेशुद्ध पडलेली असते. आता आजोबा म्हणजे आबा हे सगळेजण खूप असे घाबरतात, नक्की खरेला काय झालं असेल. आता अद्वैत खरे म्हणून कलाला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि धावतच तो काकीला पाणी आणण्यास सांगतो. तेव्हा आता रजनी ही धावतच जाते आणि पाणी घेऊन येते. तोपर्यंत आता कला ही अगदी तिची गुदमरून अवस्था बिकट झालेली असते. अद्वैत आता तिला धरतो. आता अद्वैतचा जीव अगदी कासावीस होतो आणि रजनीचे पाणी घेऊन येते, तर मात्र आता अद्वैत ते पाणी घेतो आणि कलाच्या चेहऱ्यावर शिंपडतो. आता रोहिणी मात्र हे सर्व बघून तिला आनंद होत असतो. तेव्हा आता रोहिणी म्हणते की कला अगं कला काय झालं, अगं डोळे उघड. आता सगळ्यांच्या समोर ती नाटक करत असते की अगं कला डोळे उघड. तेव्हा आता पाणी तिच्या चेहऱ्यावर टाकल्यामुळे कलाला आता थोडीशी शुद्ध आल्यासारखे होते. ती डोळे उघडते, परंतु डोळ्यासमोर अंधार तिला दिसत असतो. ती इकडे तिकडे पाहत असते. अद्वैतचा जीव अगदी कासावीस होतो. तो म्हणतो की खरे अगं काय झाले तुला. तेव्हा आता रोहिणी ही कला शुद्धीवर आली म्हणून तिचा तर आणखीन जळफाट होतो. तिला टेन्शन येते की नक्की ही शुद्धीवर आली कशी असेल. तेव्हा आता अद्वैत आणि रजनी सावकाश असं कलाला उठून बसवतात. तेव्हा अद्वैत तिला पाणी देतो आणि म्हणतो की हे बघ खरे अगं काय झालं होतं. तेव्हा आता आबा सुद्धा विचारतात की कला काय झाले, तू अशी खाली का पडली होती. तेव्हा आता कलाचा अजून सुद्धा आवाज निघत नसतो. कला म्हणते की मला खूप असे गुदमरायला झाले होते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे चल खरे तू बाहेर चल. म्हणून अद्वैत स्वतः कलाच्या हाताला धरतो आणि तिला बाहेर घेऊन येत असतो. तेव्हा आता कलाला बाहेर घेऊन आल्यानंतर अद्वैत लगेच अंजूला एसी ऑन करण्यासाठी सांगतो आणि रजनीला म्हणतो की काकी तू तिला काहीतरी ज्यूस वगैरे प्यायला घेऊन ये. तेव्हा आता लगेच रजनी म्हणते की अंजू तू ज्यूस कर अगदी थंड पाण्याचा, तोपर्यंत मी एसी चालू करते. कला अजूनपर्यंत दम टाकत असते. तर आबा विचारते की कला अगं काय झाले, तू कशी तिकडे अडकली. तेव्हा आता कला म्हणते की आजोबा जेव्हा लाईट गेली होती तेव्हा खरंच मला खूप असं गरम व्हायला सुरुवात
झाली होती, गरम होत होते, म्हणून मी दार उघडावे म्हणून अगदी दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला होता, परंतु दार मात्र बाहेरून बंद होतं. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हाका मारल्यात आणि मी चांदेकरला फोन करणारच होते, परंतु तेवढ्यात आता मला चक्कर आली. सर्वत्र अंधार होता आणि जीव असा गुदमरत होता आणि पुढे नेमकं काय झाले हे मला काही आठवत नाही. तेव्हा आता कलाचं हे ऐकून सर्वांना अगदी खूप टेन्शन येते की नक्की कलासोबत असं काय झालं असेल. अनामिका सुद्धा तेथे असते आणि ती सुद्धा आता हे सर्व ऐकत असते आणि तेवढ्यात आता संगीताचा फोन अद्वैतला येतो. तर अद्वैत फोन उचलतो तर संगीता म्हणते की जावई बापू सर्व ठीक तर आहे ना, आमची कला सापडली का? म्हणजे तुमचा फोन आल्यापासून मी केव्हाचा कलाला फोन लावते, पण कला केव्हाचा फोन सुद्धा उचलत नाही. नक्की काय झालं असेल, कुठे गेली असेल माझी कला आणि काय म्हणजे नक्की ती सुखरूप तर असेल ना. म्हणून संगीताला सुद्धा खूप टेन्शन येते. इकडे आम्हाला सुद्धा खरंच खूप टेन्शन आले आणि आम्ही दोघे हे बेचैन झालो. तर लगेच आता अद्वैत म्हणतो की हे बघा शांत व्हा, ती सापडली आणि खरे येथेच आउट हाऊस मध्ये होती. आणि हे बघा मिसेस खरे आहो, तुम्हाला तर माहिती आहे की तुमची मुलगी कशी आहे ते. तेव्हा आता संगीता म्हणते की द्या तिच्याकडे फोन. आता संगीता रागावलेली असते आणि म्हणते की चांगलंच तिला खडसावते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा त्या कामासाठी मी तिला नेमलेला आहे, त्यामुळे ते काम मी करतो. तर संगीता फोन ठेवल्यानंतर आता म्हणते की चांगलं तिला खडसावा, 2 रट्टे तिला चांगले द्या म्हणजे नीट ठिकाण्यावर येईल ती. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर अद्वैत कलाला विचारतो की मला एक कळत नाही की तू आतमध्ये होती, मग बाहेरून कडी कोणी लावली असेल. तेव्हा आता कलाला काही माहिती नसते, ती फक्त मान डोलावते की नाही म्हणून. तेव्हा आता अद्वैतला जेव्हा एकदा कला बोललेली असते की या घरामध्ये असं कोण आहे की त्यांना मी या घरामध्ये नकोय आणि कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करत आहे असे ती अद्वैतला मागे म्हणलेले असते. म्हणून अद्वैत या सगळ्याचा विचार करून लगेच कलाला म्हणतो की खरे तुला आठवते का आपल्या बेडरूम मध्ये जेव्हा पडद्यांना आग लागली होती तेव्हा मात्र तू म्हणाली होतीस की या घरामध्ये असं कोण आहे की ज्याला मी या घरामध्ये नकोय, म्हणून कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करतोय म्हणून. तेव्हा आता रोहिणी तेथे पाणी पित असते. तिला आता हसू येत असते कारण हे सर्व कारस्थान तर तिने केलेले आहे, तिला स्वतःला माहिती असते. तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणत असतं खरे आता तुझे काही म्हणत होती ते म्हणणं मला पटायला लागलेलं आहे. असं कोण आहे की तू म्हणजे या घरामध्ये ज्याला नकोय म्हणून ते तुला मारण्याचा प्रयत्न करतात. आता रोहिणी हसत असते तर आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत अरे आता कुठे ती सावरली आणि तू नेमकं हे सर्व काय बोलतोस आणि काय रे तुम्ही दोघं सुद्धा असं का विचार करतात, काय झाले नेमकं? अरे आपल्या घरामध्ये असं कोण असेल आणि हे बघ असा भलता विचार तुम्ही करू नका, नक्की काहीतरी अगदी तुमचा गैरसमज झाला असेल. आता आबांचं हे बोलणं ऐकून रोहिणी मात्र अगदी स्वतःशी इतकी खुश होत असते आणि तेवढ्यात अंजू आता ही कलाला ज्यूस वगैरे घेऊन येते आणि कलाला देते. तर कला आता अंजूला म्हणते की थँक्यू अंजू. तेव्हा आता अंजू ही अद्वैतला म्हणते की अद्वैत साहेब एक बोलू का, कारण लहान तोंडी मोठा घास घेते. रोहिणी मॅडमला मी आउट हाऊसच्या दिशेने जाताना बघितलं होतं. आता असे म्हटल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते आणि रोहिणी तर धक्क्यानेच आता अंजूकडे बघत असते, कारण आता आपण पकडलो जाईल आणि अंजूने मात्र आता सर्व खरं सांगितले. हे बघून मात्र आता रोहिणीला अगदी धक्का बसतो. सर्वजण आता संशयाने रोहिणीकडे पाहायला सुरुवात करतात. रोहिणी धावतच अंजूच्या अंगावर येते आणि म्हणते की ए बावळट अगं काही कसं बोलतेस आणि मला काही म्हणजे आरोप का करतेस आणि काय ग अंजू तुला पटते का, सर्वांच्या समोर तू हे काय बोलते. आणि आता बाकी सर्वांना म्हणते की तुम्ही सर्वजण माझ्याकडे असं का बघतात. आणि आता अंजूकडेच ती बोट दाखवते की ही वेंदळी आहे, प्रत्येक काम ती अर्धवट सोडत असते. मी आउट हाऊसच्या बाजूने चालत येत होते, मी आउट हाऊसकडे गेले नव्हते, परंतु चालता चालता अचानक मला तेथे दरवाजा उघडा दिसला, म्हणून मला असं वाटलं की कोणी नसेल आणि दरवाजा मी बाहेरून अगदी येताने लावून घेतला आणि आता कडी घातली, मग त्यात माझी काही चूक आहे बरं. आणि अंजूवरच खूप ओरडते की मूर्ख मुली, जे काही झालेलं आहे ते तुझ्यामुळे झाले आणि तू माझ्यावर आळ घेतेस का, तुझी हिंमतच कशी झाली. तेव्हा आता आबा लगेच रोहिणीला म्हणतात की रोहिणी शांत हो. रोहिणी आता खरंच असं आपलं जे काही आपण हे केलेलं आहे तर ते अगदी आपल्यावर येऊ नये, आपल्यावर संशय येऊ नये म्हणून आता अंजूवर खूप अशी ओरडते. तेव्हा आता आबा रोहिणीला शांत राहायला सांगतात आणि वेंधळेपणा आहे तर तो सोडून दे. अगं तेथे खोलीमध्ये अगदी माणूस होता तरी सुद्धा तू कडी लावली, मग तुझाच हा वेंधळेपणा आहे. अगं तू आतमध्ये बघायला हवं होतं की आतमध्ये
कोणी आहे की काय, मग तुझीच चूक आहे, तू कशाला आतमधून कडी लावलीस बरं, याला काय म्हणतात, अगं याला तर तुझाच वेंधळेपणा म्हणतात. तेव्हा आता रोहिणी म्हणते की डॅड पण, तर आबा म्हणतात की हे बघा जे झाले ते झाले, उगाच असले विषय वाढू नका. आणि आबा हे कलाला म्हणतात की तू जा आणि तुझ्या खोलीमध्ये जाऊन आराम कर. तेव्हा आता अद्वैत आपल्या हाताने कलाला धरतो आणि तिला अगदी अलगद असा तिला धरून तो रूममध्ये घेऊन जात असतो. रोहिणी मात्र रागाने पाहत असते. तेव्हा आता कला सुद्धा रोहिणीकडे संशयानेच पाहत असते. आता कलाला सुद्धा अगदी पक्की खात्री पडते की नक्की आता कलानेच म्हणजे रोहिणी मॅडमनेच हे सर्व केलेले आहे असे कलाला वाटत असते. तेव्हा आता अद्वैत हा कलाला रूममध्ये घेऊन येतो आणि तिला शांतपणे अगदी बस असे म्हणतो. तर कला म्हणते की अरे कशाला, मला काही झालेले नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं काही झाले नाही म्हणजे तू असं काय बोलते, आणि तो आता कलाला तो अगदी प्रेमाने बुके देतो. हा बुके घे. तेव्हा आता कला विचारते की अरे चांदेकर हा बुके तू आणलास का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ मला काही माहिती नाही, हा बुके घे आणि पाणी वगैरे पिऊन घे. तेव्हा आता कला म्हणते की अरे पिते, आणि हे बघ मला काही झालेले नाही, तू किती काळजी करशील बरं. तर अद्वैत म्हणतो की अगं एवढं काही झालं नाही म्हणजे, अगं थोड्या वेळापूर्वी तू तर चक्कर येऊन पडली होती, बेशुद्ध पडली होती, आणि तरी सुद्धा म्हणते की काही झाले नाही म्हणून, आणि लिंबू पाणी पिऊन सुद्धा अगदी बराच वेळ झालेला आहे. आता मात्र तू व्यवस्थित हे पाणी घे, पाणी पिऊन घे म्हणजे तुला शांत वाटेल. तेव्हा आता कला विचारते की अरे चांदेकर तू काय बोलतोस, अशा सिच्युएशन मध्ये म्हणजे नेमकं काय, आणि जी काही आता ही परिस्थिती आहे तर ती अशी काय मिळते का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ अगं मला माहिती आहे अशी सिच्युएशन, लिफ्टमध्ये तू आठव बरं तुला कशी चक्कर आली होती ते. तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत जेव्हा लिफ्टमध्ये अगदी गुंतलेले असतात, म्हणजे लिफ्ट अचानक बंद पडलेली असते लाईट गेल्यामुळे, आणि आता मात्र जी काही कलाची ती अवस्था झालेली असते, कलाला अगदी श्वास घेता येत नसतो. ते सर्व क्षण आता अद्वैतला तर आठवतात, परंतु कलाच्या डोळ्यांसमोर येतात, कारण अद्वैत त्याची आठवण तिला करून देतो. अद्वैत म्हणतो की हे बघ मी काही विसरत नाही म्हणून तुला हे सर्व सांगतो, ते पाणी तू पिऊन घे. तेव्हा आता अद्वैत तिची खूप काळजी घेत असतो. आपल्या हाताने तो कलाला पाणी पाजतो आणि आपल्या हाताने मात्र तिचा पदर हातामध्ये धरतो आणि तोंडाला जे पाणी लागलेले आहे तर ते पुसतो. तेव्हा आता अद्वैत कलाची किती काळजी घेतोय हे बघून आता कला इतकी खुश होते, आणि खुश होत मात्र ती आता अद्वैतकडे पाहत असते. तेव्हा आता अद्वैत हा कलाकडे बघत बघत तिला म्हणतो की तू प्रचंड अशी वेंधळी आहेस, आणि हे बघ तू आतमध्ये होतीस, आउट हाऊस मध्ये तू आत होती, मग बाहेरून कोणीतरी कडी लावत आहे, तुझ्या लक्षात नाही आले का. अगं तू लक्ष द्यायचे, आवाज द्यायचा आणि सांगायचं की आत मी आहे म्हणून, की कोणत्या कामामध्ये तू मग्न असतेस बरं, इतर वेळेस तर तू बोंबाबोंब करत असतेस. तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर खरंच, अरे मला कळलं सुद्धा नाही की कोणी कडी बाहेरून लावली म्हणून, आणि हे बघ एकदा की मी काम करायला घेतले तर मला फक्त आणि फक्त माझं लक्ष कामाकडे असते, बाकी कोण काय कुठे करत आहे याकडे लक्ष नसते, बाकीच्या सगळ्या काही गोष्टी माझ्यासाठी बंद होतात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ आता काही करण्याची गरज नाही, आता फक्त आणि फक्त तू आराम कर. तेव्हा आता समोर जे काही कपडे असतात कला आणि अद्वैतचे जे कपडे, तर कला लगेच आता उठते आणि ते कपड्याच्या घड्या घालायला घेते. अद्वैत आता लॅपटॉप मध्ये बघत असतो आणि तेवढ्यात त्याचं लक्ष कलाकडे जाते आणि लगेच तो कलाला म्हणतो की एक सेकंद, हे तू काय करतेस. तेव्हा आता कला म्हणते की अरे कपड्यांच्या घड्या करते, आणि अंजू मात्र कदाचित कपडे येथेच टाकून गेली असेल मला शोधण्याच्या नादामध्ये, त्यामुळे आता हे काम मी करते, पटकन ह्या कपड्यांच्या घड्या करून टाकते मी. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की बंद कर, हे सर्व काम अगदी जास्त करण्याची काही गरज नाही, सकाळी उठल्यापासून तो ऑन होत असते, इतकं काम करण्याची काही गरज नाही. आणि अद्वैत लगेच उठतो, कलाच्या हातातील तो शर्ट घेऊन बाजूला ठेवतो आणि कलाला धरतो. कलाला म्हणतो की चल इतकं काम करण्याची काही गरज नाही, आणि तिला बेडवर बसवतो आणि सावकाश हे बघ चल इथे मांडी घाल आणि आता काम करू नकोस. तेव्हा आता कला ही बेडवर मांडी घालून बसते आणि त्यानंतर अद्वैत तिला डोळे बंद करून घ्यायला सांगतो. तेव्हा आता कलाने एक डोळा उघडा ठेवलेला असतो, तर अद्वैत तिला म्हणतो की एक डोळा बंद कर, आणि तो आता तिला दीर्घ असा श्वास घ्यायला सांगतो. श्वास घे आणि श्वास सोड असे सांगत असतो, तर कला अगदी खुश होऊन ते सर्व करत असते. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर बास. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही, अजून 30 सेकंद सुद्धा झालेले नाही, अजून कंटिन्यू करत राहा जोपर्यंत मी तुला नाही म्हणत नाही तोपर्यंत. तेव्हा आता कला म्हणते की बाद झाले, तर अद्वैत म्हणतो की हे बघ तुला काम करण्याची काही गरज नाही, तू आराम कर. तर कला म्हणते की अरे मी आराम केला तर ही सर्व काम कोण करणार बरं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं मी आहे ना, मी सर्व काम करतो. तेव्हा आता कला म्हणते की काय, तर अद्वैत म्हणतो की हे बघ आता फक्त काय करायचं आहे, कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत ना, मी घालतो.
तर कला म्हणते की चांदेकर, अरे तुला येतात ना कपड्यांच्या घड्या वगैरे घालता, आणि तुम्ही तर काय चांदेकरांना एकही गोष्ट येत नाही असं जगात म्हणजे नाहीच कोणी. तेव्हा आता अद्वैत स्वतः कपड्यांच्या घड्या घालत असतो आणि कलाला मात्र खूप हसू येत असते. तेव्हा आता अद्वैतला काही घड्या घालता येत नाही, तर कला म्हणते की ओ परफेक्शनिस्ट, अहो जमते का तुम्हाला, व्यवस्थित तरी येते का, तर होईल ना व्यवस्थित. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ मला सगळं काही येते, मी अगदी परफेक्ट आहे आणि सगळ्यांना घेऊन मी बरोबर काम करत असतो, तुम्ही या जरा मदत करा बरं. तेव्हा आता लगेच कला उठते आणि अद्वैतला जी काही चादर आहे तर त्याची घडी घालायला ती मदत करते. तर एक टोक मात्र कलाने हातात धरलेलं असतं आणि अद्वैतच्या हातात एक टोक असते. तर कला त्याला म्हणते की हे बघ ते टोक तुझं आणि हे टोक माझं झालं. तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की म्हणजे आपण दोघंही दोन टोकाची माणसं आहोत याचा हा पुरावा. तेव्हा आता कला म्हणते की अरे ती जी दोन टोकं आहे ना तर ती आपल्याला एकत्र आणायची आहेत. तर अद्वैत विचारतो की कशी, तर कला म्हणते की तुझ्याकडचं टोक आहे तर ते घेऊन माझ्याकडे ये. तेव्हा आता कला आणि अद्वैत हे दोघंही टोक एकमेकांना जोडतात आणि त्यापुढे आता काय करायचं असं अद्वैत विचारतो. तर कला म्हणते तू पुढाकार घेतल्यामुळे मात्र एक घडी तर व्यवस्थित झाली. तर अद्वैत विचारतो की आता काय, तर कला म्हणते की हे पग घडी घालत मी काही पावलं पुढे येते आणि घडी मात्र व्यवस्थित घालून देते आणि अद्वैतला म्हणते की हे पग झाले. तेव्हा आता अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा मात्र अद्वैत कलाच्या हात घट्ट पकडतो आणि तिच्याकडे बघत असतो. कला सुद्धा आता खुश होते, अद्वैतकडे पाहत असते. दोघे आता इतके खुश होतात आणि तेवढ्यात आता अद्वैतच्या हातातून ती घडी सुटते आणि लगेच कला धरते. तर अद्वैत म्हणतो की सॉरी, तर कला म्हणते की अरे काही हरकत नाही, एकाच्या हातातून जरी सुटली दुसऱ्याने सावरून घ्यायचं असतं, म्हणजे ही घडी आहे तर ती घडी कधीच मोडत नसते. तेव्हा आता अद्वैत परत तिचे हात पकडतो आणि तिच्याकडे पाहत असतो. तर कला आता अगदी खुश होत असते आणि अगदी बघता बघता त्यांची ती चादर आहे तर ती खाली पडते. दोघे आता लगेच पटकन उचलून घेतात. कला म्हणते की चांदेकर, कला आता लाजते आणि मी किचन मध्ये जाते, मला थोडंसं काम आहे असं म्हणते आणि आता कला किचन मध्ये निघून जाते. तर अद्वैत आता विचार करत असतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अनामिकाचे जे काही वडील आहे तर ते फोन करतात आणि अनामिकाला विचारतात की आमचे जावई बापू कुठे आहे, बऱ्याच दिवस झाला आमचा फोन झालेला नाही, दे बरं तू त्यांच्याकडे फोन. तेव्हा आता सगळ्यांसमोर आता अनामिका ही बोलत असते. आबा रजनी हे सर्वजण तेथे असतात आणि सोम तिच्या शेजारी बसलेला असतो. तेव्हा आता तिचे वडील म्हणतात की फोन दे. तर अनामिका म्हणते की नाही तो बाहेर गेलेला आहे, तो आल्यानंतर मी तुम्हाला फोन करायला सांगते. आता सोहमला इतका धक्का बसतो की अनामिका का अशी वागते आणि रजनीला सुद्धा आणि अद्वैतला सुद्धा. त्यानंतर आता इकडे राहुल हा फोन करून आता त्या गुंडांना विचारत असतो की माझी लाडकी पूजा कशी आहे, तिला तिची जागा दाखवून द्या. आता कला अद्वैतला घेऊन राहुलच्या रूम मध्ये येत असते. तर राहुल म्हणतो की सांगा त्या पूजाला जास्त शहाणपणा करू नको, तिला तिची लायकी काय आहे दाखवून द्यायची. आता कला आणि अद्वैत हे दोघेही राहुलचं बोलणं ऐकतात. तेव्हा आता राहुल तेथून जायला निघतो आणि मागे वळून बघतो तर काय कला आणि अद्वैत. तर अद्वैत आणि कला रागाने राहुलकडे पाहत असतात. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.